छाया गणेश पांचाळ या महिलेचा 13 एप्रिल 2025 रोजी डिलिव्हरीच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यांची नॉर्मली डिलिव्हरी झाली, परंतु त्यांचा अति रक्तस्राव झाला आणि त्यांनी तडफडून जीव सोडलेला आहे. पेशंटच्या नातेवाईकांनी नेहमी वेळोवेळी त्यांना डॉक्टर आणि नर्स यांना कळवलं की त्यांना रक्तस्राव होईल आहे, परंतु त्यांनी निष्काळजीपणा केला. तुम्हाला कळतं का, आम्हाला कळतं, आम्ही डॉक्टर आहोत का तुम्ही आहेत, अशी आरेरावीची भाषा केली आणि त्यांच्या त्या वेळेमध्ये त्यांना जी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही. म्हणून आमचा डॉक्टर आणि नर्स यांच्यावर आरोप आहे की जर तिला वेळेस नर्सला ह्यांना छाया पांचाळ यांना जर ट्रीटमेंट दिली असती तर त्या आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये राहिल्या असत्या. आणि आज ह्या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत यांच्या अधीन 4 लोकांची समिती नेमलेली आहे आणि त्या 4 लोकांच्या समितीने असा अहवाल दिलेला आहे की 10 ते 11 मुद्दे डॉक्टर यांच्यावर आणि नर्स यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, परंतु एकच मुद्द्यामध्ये लास्टला असं केलेलं आहे की संबंधित डॉक्टर आणि नर्स यांचा कुठेही हलगर्जीपणा दिसून येत नाही, अशी ते डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समितीने एक क्लीन चिट दिलेली आहे. म्हणून आम्ही लातूरचे उपसंचालक श्रीधर पाठक साहेब यांची 3-4 वेळेस भेट घेतली, त्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी बीड यांनाही निवेदन दिले, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनाही निवेदन दिले, आरोग्य मंत्री आबिटकर साहेब यांनाही निवेदन दिले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे कागदपत्री, परंतु ह्याच्यामध्ये आजपर्यंत न्याय भेटलेला नाही. हे कुटुंब जे आहे ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आमची एवढीच मागणी आहे की जे संबंधित डॉक्टर आणि नर्स आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. 1 वर्ष उलटून गेले परंतु अद्यापही कुठली कारवाई झालेली नाही. त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढी आमची मागणी आहे. आमची एवढीच मागणी. आज आम्ही 1 वर्ष झालं ज्यासाठी न्याय मागण्यासाठी आजपर्यंत सरकारकडे मागण्या करतो, त्यांना वेळोवेळी निवेदन देऊन ते करून त्यांनी काय आम्हाला काय न्याय दिलेला नाही. त्यांच्या तिच्या बाऱ्यात जी समिती नेमलेली होती ते डॉक्टरांच्या विरोधात 10 गुन्हे दिले, तर त्यांनी की त्यांचा निष्काळजीपणा हे त्यांनी दाखवून दिलेला आहे, तरी अद्यापही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. आणि 11वा मुद्दा असा लिहिला आहे त्यांनी की त्यांनी कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही असं म्हणतात ते. तर ते आमचं एवढंच म्हणणं आहे की जी बाकीचे जी 10 मुद्दे आहेत यांच्याकडे प्रशासनाने बघून त्या 10 मुद्द्याचा विचार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.